Hello everyone, welcome to RV Search English. So students, in this video, we are going to see margin questions and their answers in passage of 9th standard semi-English lesson, The Fall of Troy Part 2. तर मित्रांनो, द फॉल ऑफ ट्रॉय यातील पार्ट 2 मधील मार्जिन क्वेश्चन आणि त्यांच्या आन्सर्स पॅसेजमध्ये हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. पहा, पहिला क्वेश्चन आहे, हाऊ डिड ओडिसस प्लॅन टू डिफीट द ट्रोजन. ओडिसेसने ट्रोजन्सला डिफीट करायसाठी कसा प्लॅन बनवला. सो याचा आन्सर आहे बघा, हे हायलाईट केलेलं. इट वॉज द कनिंग ओडिसस हू थॉट ऑफ अ प्लॅन टू ऑब्टेन द विक्ट्री. लेट अस बिल्ड अ ग्रेट वुडन हॉर्स, ही सेड, big enough to hold men inside it, and let us some of our best fighters hide in the horse. Then let us burn our tents and pretend to sail away in our ships. But instead of sailing away, we will return in the night when the Trojans are asleep. We will attack the city and burn and kill. तर मित्रांनो, हा होता ओडिसियसचा प्लॅन. त्यानंतर पहा, what was the reason for Troy to rejoice and celebrate. ट्रॉयमधील लोक का बरं साजरं करू लागले किंवा रिजॉइस म्हणजे आनंद व्यक्त करू लागले, त्यामागचं कारण काय होतं. याचा आन्सर इथे आहे. नेक्स्ट डे द ट्रोजन्स वोक अप एक्सपेक्टिंग टू गो आउट अँड फाईट ॲज दे हॅड डन फॉर द पास्ट 10 years. What delight and surprise they felt at the sight they saw on the seashore outside the walls. It seemed that the long siege was over at last. The tents had been burned, the shore was deserted, and the Greek ships had all gone. It's peace at last, they cried, and opened wide their gates and came out in large numbers on the plain, glad to be free again to go where they pleased. त्यानंतर इथे दोन क्वेश्चन आहेत, थिंक अँड आन्सर. तर याचे आन्सर तुम्हाला पॅसेजमध्ये मिळणार नाही. या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मनाने लिहावे लागणार. पॅसेजची हेल्प तुम्ही यामध्ये घेऊ शकता. जसं पहिला क्वेश्चन आहे, वॉज इट इनफ टू यूज द वुडन हॉर्स टू हाईड. फक्त एक वुडन हॉर्स म्हणजे एक लाकडी घोडा बनवणं हे पुरेसं होतं का. व्हॉट वॉज डन टू मेक द ट्रोजन्स टेक इट इनसाइड द सिटी. तर ट्रोजन्सनी त्या घोड्याला आपल्या शहरामध्ये न्यावं यासाठी ग्रीक्सनी काय केलं, तर हे सर्व एक्सप्लेन करायचं आहे आपल्या शब्दात आणि पॅसेजची हेल्प तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर एक थिंक अँड आन्सरचाच क्वेश्चन आहे, वॉज द बिग वुडन हॉर्स रिअली अन ऑफरिंग टू द गॉड ऑफ द सी. तो मोठा लाकडी घोडा खरंच समुद्र देवतेला अर्पण करण्यासाठी बनवला होता का. तर याचं उत्तरसुद्धा तुम्हाला मनाने लिहायचं आहे. याच्या खालचा प्रश्न पहा, हाऊ डिड द कनिंग ग्रीक एक्सप्लेन द प्रेझेन्स ऑफ सच अ लार्ज वुडन हॉर्स. सो तो एवढा मोठा लाकडी घोडा का बनवलेला आहे हे त्या चालाक ग्रीकने कशा प्रकारे त्या लोकांना म्हणजे ट्रोजन्सला एक्सप्लेन केलं. त्याचा आन्सर हे आहे. आता यामध्ये तुम्हाला चेंजेस करावे लागतील, डायरेक्टचं इनडायरेक्ट स्विचमध्ये करून लिहावं लागणार. The Greeks are tired of long war and have sailed away in their ships, he said. But they are afraid the long voyage home too, and so they have made this horse and left it as an offering to the god of the sea. They wanted also to kill me and offer me as a sacrifice to the sea god, but I escaped and hid from them. So हे सर्व त्या ग्रीकने ट्रोजन्सला सांगितलं. हे आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. याच्यामध्ये थोडे चेंजेस करायचे आहेत, म्हणजे डायरेक्टचं इनडायरेक्ट करायचं. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा, व्हॉट रेकलेस थॉटलेस स्टेप डिड द ट्रोजन्स टेक. ट्रोजन्सनी कुठली रेकलेस आणि थॉटलेस म्हणजे विचारशून्य असं पाऊल उचललं. तर त्यामध्ये आहे, द ट्रोजन्स वेअर डिलायटेड टू हिअर दिस. द ग्रीक्स हॅव गॉन दिस सेड अँड द वॉल्स आर नो लॉंगर नेसेसरी. Let us make a hole in the wall and drag the horse in. So ही रेकलेस स्टेप जी आहे ती त्यांनी घेतली. त्यामध्ये तुम्ही लिहू शकता की दे आर वाईज प्रिस्ट, हे सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. हा पॅसेजसुद्धा ॲड करू शकता पॅरेग्राफ यामध्ये. दे आर वाईज प्रिस्ट वॉर्न देम नॉट टू डू सो. इट मे बी अ ट्रिक दॅट विल ruin us, he said. You will bring disaster on the city if you break down the walls. But they were so excited that they paid no attention to his words. They broke down the part of their strong wall in order to drag the horse in. Next question is, how did the Greek ship remain hidden from Troy? Greek ship Troy पासून लपून कशा राहिल्या. The Greek ships had not sailed far. As soon as they were hidden by an island, they had lowered their sails and dropped anchor and waited for the night. पुढचा प्रश्न आहे, what did the Greek soldiers hidden in the wooden horse do after nightfall.
रात्र झाल्यानंतर घोड्यामध्ये लपलेल्या सैनिकांनी काय केलं? The Greek who was watching for the return of the fleet crept to the wooden horse and gave the signal. The side of the horse opened. The Greeks climbed out and opened the gate. The whole Greek army entered the sleeping city. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, What disastrous sound and sight could be witnessed of Troy at Troy that fateful night? तर त्या रात्री कुठले भयंकर असे आवाज आणि चित्र ट्रॉयमध्ये बघायला मिळालं? Troy was filled with sights of leaping flames and sound of shouting and the noise of weapons and the cries of weeping women. हे त्याचा आन्सर आहे. त्यानंतर पुढे आहे, What was the destiny of the royal family of Troy and that of Helen? तर ट्रॉयची रॉयल फॅमिली यांच्यासोबत काय घडलं आणि हेलेनसोबत काय घडलं? याचा आन्सर जसं आहे तसं तुम्ही लिहू शकता बघा. Old King Priam was killed with all his brave sons. Hector's wife and his old mother and sister were carried off as slaves by the conquerors. Their fate was in contrast to Helen. When King Menelaus rushed through the city looking for her and found her in her palace, she hung her head in shame and sorrow as she faced her former husband. Her voice was choked with emotion and she could not speak, but Menelaus forgave her and she went back with him. So मित्रांनो, हे होते पार्ट 2 मधील मार्चिंग क्वेश्चन आणि त्यांचे आन्सर. आय होप सर्वांना व्हिडिओ खूप युजफुल वाटला असेल. वाटले असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.